सद्गुरु वाचोनी संसारी तारक संसारी तारक संसारी तारक संसारी
दाखीर भाऊ इथं उभा राहिला सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसार संसारी तारक सद्गुरु वाचो संसारी तारक सद्गुरु वाचो संसार तारक सद्गुरु वाचो संसार तारक चंद्र देवा ब्रह्मादि करोनी इंद्र चंद्र देवा ब्रह्मादि करोनी सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी सद्गुरु वाचोनी संसार तारक सद्गुरु वाचोनी
Ah
सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निस्तंक आन कोणी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाची श्रेणी छेदिना, उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची या, इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाची श्रेणी छेदिना, वंचना करती जन दुष्ट नष्ट, वंचना करीती जन दुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदितादी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाची श्रेणी छेदिना, ज्ञानदेव म्हणे मी गुरूंचा दास, ज्ञानदेव म्हणे मी गुरूंचा दास, नेने साधनास आन काही, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाची श्रेणी छेदिना, येग येग विठाबाई, सेवेला घेतलेला अभंग माऊली महावैष्णव साधकांचा मायबाप, योगियांचा शिरोमणी, चिंतन करणाऱ्याचा चिंतामणी आणि माझ्या विठ्ठलाचा प्राण सखा ज्ञानोबा आहे. कुणाचा प्राण सखा होता? ज्ञानोबा आहे. कुणाचे प्राण सखा होता? काळसाचा तुकडा होता. काळसाचा तुकडा पांडुरंगाच्या होता का नव्हता? लोपले ज्ञान जगी आरती ज्ञान राजा. अरे लोपले ज्ञान जगी. त्यावेळची परिस्थिती अशी होती महाराज. रिद्धी सिद्धी जारण मारण उच्चाटन संमोहन स्तंभन चेकी चेडा काय काय नको नको ते प्रकार महाराज. माऊली ज्ञानोबा यांना अवतार काढला. अवतार कुणाचा आहे?
अवतार पांडुरंगाचाच आहे. पांडुरंगालाच काय यावं लागलं, परिस्थितीच अशी निर्माण झाली होती. आणि ही परिस्थिती कायम होणार, कायम होणार हा प्रकृतीचा गुणधर्म आहे, कुणाचाही दोष नाही. हे गवत कुणी लावलं का? हे गवत कुणी लावलं का? आपोआप आलं महाराज, आपोआप आलं. तिथं घेवडा, पावटा, वाटाणा, भुईमुग, चवळी का नाही आली? माता मावल्या हो, या डोंगरावर घेवडा, पावटा, चवळी, उडीद, मूग, भुईमुग का नाही आले? बरं पेरले तर येतील का? सगळी मंडळी ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध. महाराज, परिस्थिती माऊलींच्या काळामध्ये अशी झाली होती. वेळोवेळी आपल्या इथं पण होणार, आपल्यात पण होणार, आपल्यात विक्षेप येणारच. बाबा म्हणायचे विषमता येणार. विषमता घालवण्यासाठी तर हे साधन क्षमतामध्ये साधन आहे. आपल्याला साधन कशा करता दिले? लोकांना सांगायला आमचा अनुग्रह झाला ना, आम्हाला प्रबोध झाला ना, आम्हाला अधिकार मिळाला. कशाला दिले? कशाला दिले? माऊली ज्ञानोबराय शेवटच्या क्षणापर्यंत या स्थितीत होते. भगवान भोलेनाथ तिथं स्मशानात या स्थितीत आहेत. भगवान बुद्ध, भगवान महावीर या स्थितीत दाखवले. आपण डोळे झाकतो का? अवघड आहे, अवघड आहे. नाम घेणं किती अवघड आहे हो. दिवसभर खांदायला लागते शेतात ना, खांदायला लागते ना, बरोबर का नाही? काही नाही मला इतकं सोपं. किती प्रमाण आहेत तुकामध्ये सोपे, सोपेवर मामा, सगळं आहे मला. लय लय सोपं आहे. आजचा जो अभंग आहे ना, तो अभंग ज्यांना सद्गुरूची कृपा झाली, माऊली ज्ञानोबरांना सद्गुरूची कृपा झाली, सद्गुरूची कृपा झाल्याच्या नंतर त्यांना आलेले अनुभव आणि जगराटी या सर्व गोष्टींचा वर्णन करणारा हा अभंग आहे. विठ्ठल सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नशेची निष्ठंक आणपोनी. अरे या जन्म मरणाला आलेल्या आपल्यासारख्या जड जीवांना आणि अवतार कार्याला आलेल्या देवांना सुद्धा, अवतार कार्याला आलेल्या संत साधू सज्जन ऋषी मुनींना सुद्धा, आणि तुम्ही आम्ही जे जीव आलेलो आहोत या सर्वांना एकच मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे सद्गुरूचा. आणि ज्यावेळी माऊली ज्ञानोबरांना हा सद्गुरूचा मार्ग मिळाला, सद्गुरूचा मार्ग मिळाल्याच्या नंतर त्यांना जो आलेला जो अनुभव आहे, काय अनुभव आहे? जो जो निश्चय त्यांचा झाला तो इंद्रचा, चंद्राचा, ब्रह्मादिकाचा झालेला नाही. एवढा निश्चय त्यांचा झाला. कुणाचा? माऊली ज्ञानोबरांचा. देव 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 म्हणून हिंडायची गरज नाही. अरे माझे सद्गुरू सर्व सर्व काय आहे, सगळं सगळं माझ्या सद्गुरूच्या जवळच आहे. उघडे परब्रह्म सद्गुरूचे. मग या जगामध्ये जे या मार्गाने गेलेले नाही, ज्यांना हा मार्ग कळलेला नाही, ते मात्र तुमची निंदा नालस्ती वंचना करीती जन दुष्ट नष्ट. काय करतील ते? निंदा, शंका, कुशंका, काहीतरी भुताटकी आहे, चेटकी चेडा आहे, काहीतरी आहे, हे चुकीचं आहे, अशी वंचना माऊली ज्ञानोबरांच्या काळात मी झाली, आजही होते आणि पुढेही होणारच. कारण तो त्यांच्या वरच्या देवाचा प्रश्न आहे, त्यांच्या डोक्यात येणार नाही. देवाच्या बापाला कौशल्याची अवस्था कळली. बरोबर आहे का?
रामाच्या बापाला कौशल्याची स्थिती कळली होती का? का का बरं? अरे ते अलौकिक आहे, ते पारलौकिक आहे, ते तुमच्या आमच्या कल्पनेच्या बाहेरच आहे. त्याच्यामुळं निंदा करणारच वंचना करीती जन दुष्ट नष्ट मुख्य. पण जसे माऊलींच्या काळामध्ये काही लोकांनी निंदा केली, पण काही लोकांनी श्रेष्ठ श्रेष्ठ लोकांनी वंदन केलं ना म्हणा, केलं ना. जे वंदन केलं ते भाग्याचे आहेत का नाही? भाग्याचे भाग्याचा उदय भाग्याचा भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, तेथून या दुठवी. पायावर जर डोकं ठेवलं ना तर काढूच वाटलं नाही पाहिजे. डोकं जर पायावर जर ठेवलं ना तर काढूच वाटलं नाही पाहिजे. पाया तुझे गुरु पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा. गुरु चरणाची माती. काय सांगतात मग आपल्याला? जे संतांचं चरण म्हणजे संतांचा मार्ग, संतांचं नाम, संतांचं तत्व, संतांचं वर्म, त्या परब्रह्माची एकरूप होण्याचं जे वर्म मिळाले ना त्याला संत चरण म्हणतात. संत चरण संत चरण संत चरण करिता विचारता पडले वर्मा, करिता विचारता पडले वर्मा, करिता विचारता पडले वर्मा, करिता पडले वर्मा. मग
विचार सापडले वर्म. तुम्ही आम्ही जर विचार केला तर सगळ्या गोष्टी होणार आहेत. सगळ्या गोष्टी आपल्याला आपण इथं बसलेले जे काही भाग्यवान आहोत, भाग्यवान भाग्यवान दैववान पुण्यवान महाराज, आपल्याला तो रस्ता मिळाला, आपल्याला ते वर्म मिळाले, आपल्याला ती रीत मिळाली, आपल्याला ते नाम मिळाले. आपण किती भाग्याचे, लय 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 भाग्याचे, लय भाग्याचे, बरोबर. आता माऊली ज्ञानोबा आहे तर देवाचा अवतार आहे का नाही. एकनाथ महाराज हे बी अवतारीच आहेत ना संत, पण त्यांची भूमिका काय. येऊनी गुरुनाथे, येऊनी गुरुनाथे मस्तकी देवी दाकर. येऊनी गुरुनाथे मस्तकी देवी दाकर. येऊनी गुरुनाथे माऊली ज्ञानोबा राया पांडुरंग परमात्म्याचा अवतार. एकनाथ महाराज सुद्धा अवतार. ते एकनाथ महाराज काय म्हणतात, येऊनी गुरुनाथे मस्तकी ठेविला कर. काय म्हणतात, येऊनी गुरुनाथे मस्तकी ठेविला कर. अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचार. शुद्ध मार्ग काढला, गरजत चालिलो फिटला अज्ञान अंधार. एका जनार्दनी माझा श्री गुरु उदार. धर्म जागो गुरु महिमा तेही दाविला देव. कुणाचा अवतार, देवाचा अवतार. कोण, माऊली ज्ञानोबा राय, निवृत्तीनाथ, हे सगळे अवतार आहेत ना. अवतार महाविष्णूचा अवतार. अवतार महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा
ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार आहे, पांडुरंग परमात्म्याचा अवतार आहे, तरी ते म्हणतात येऊनी गुरुनाथे. काय केला तेव्हा तुझं चुकलो गा, तेने दृष्टी आले पडोळ, विषय ग्रंथी गुंतलो तेने होतसे विभोळ, अंध मंद दृष्टी झाली गिळू पाहे हा काळ, आवचित दैव योगे निवृत्ती भेटला कृपा. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि आता उद्धरलो गुरु कृपे. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आणि त्या ज्ञानोबरायांचा हा अभंग ते स्वतः अवतार कार्याला आलेले असून सुद्धा कोणत्या दिशेला नेतात? सद्गुरूंच्या दिशेला नेतात, सद्गुरूंकडे बोट दाखवतात, सद्गुरूंचा रस्ता दाखवतात महाराज. आणि तो रस्ता महाराज आमच्या माऊली ज्ञानोबरायांना मिळाला. तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून माऊली ज्ञानोबरायांना त्रास झाला. लोकांनी निंदा केली, रस्त्यात काटे घातले, झोळीत माती टाकली, केली, पण एक गोष्ट ध्यानात घ्या, सर्व सुखाची लहरी सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई आनंदापुरी, ज्ञानाबाई आनंदापुरी, ज्ञानाबाई आनंदापुरी. जगाच्या दृष्टिकोनातून जगाने माऊली ज्ञानोबरायांना अफाट त्रास दिला.
अफाट छळ केला, पण माऊली ज्ञानोबा आहे आतमध्ये आपल्या त्या सद्गुरूच्या कृपेवर कायम स्वरूपी होते का नाही? होते का नाही? आपल्याला एवढा आनंद मिळलेला असून हा दुष्काळ का? आपल्याला रस्ता तो मिळालाय का नाही मिळाला? हात लावू नको सर. कुणाला शंका कुशंका आहे का? मग आपण जे पाहिजे ते करत नाही आणि जे नको ते केल्याशिवाय राहत नाही. आता काय करायचं आपल्यासारख्याला? काय करावं बरं? चिंतनाला बसावं का नाही बसावं? आश्रम कुणाचा आहे? कुणाचा आहे? यांचं सांगावं का नाही सांगावं? यांचा उदो उदो करावं का नाही करावा? यांनी सांगितलेलं सांगावं का नाही सांगावं? आणि ते जर पटत नसेल तर सांगितलं तर आता कुठं जायचं? कुणाचा डांगोरा पिटायचा आता? पिटू भक्तीचा डांगोरा, पिटू भक्तीचा डांगोरा. भक्तीचा डांगोरा. अरे त्यांनी भक्ती केली, तुम्हाला आम्हाला भक्ती शिकवली. तुम्हाला आम्हाला भक्ती कशी करायची सहज बोलणे हित उपदेश आणि करुणी साया असे शिकवली. बरोबर? मग त्यांचं एखादं प्रमाण असलं तर आपल्याला राग काय असेल? तू बस मग. गेला हात लावला. व्यासपीठावरचे एक नंबर. ये ना हात लावायला आले. आपल्याकडे कशाला बोलायचं? कशाला बोलायचं आपण? त्यांचं काय सांगायचं नाही तू? हा आश्रम कुणाचा? बाबा म्हणाले व्यासपीठावरचे एक नंबर हरामखोर. त्यांचं काय सांगायचं आपण? मग कुणाचं सांगायचं? उत्तर द्या मला, कुणाचं सांगायचं आपण? त्यांनी दाडू संताचे मार्ग, दाडू संताचे मार्ग, दाडू संताचे मार्ग, दाडू संताचे मार्ग. आगरागी भरले जग, आगरागी भरले जग, आगरागी भरले जग, आगरागी भरले जग. आहुती दाता मार्ग, आहुती दाता मार्ग, आहुती दाता मार्ग. ज्यावेळी माऊली ज्ञानोबांना सद्गुरूंची कृपा झाली महाराज, रस्ता पक्का मिळाला. पक्का मिळाला. आपल्याला पण रस्ता पक्का मिळाला होता, मिळालाय. काही लोक रस्त्याने बरोबर चालल्यात, पण काही लोक
चालायाच वाटे तुका म्हणे तोंडी चालायाच वाटे. चालायाच वाटे. तुका म्हणे तोंडी चालायाच वाटे. तुका म्हणे तोंडी चालायाच वाटे. तुका म्हणे तोंडी चालायाच वाटे. चालायाच वाटे तुका म्हणे तुम्ही चालायाच वाटे तुका म्हणे तुम्ही चालायाच वाटे. तुका म्हणे तोंडी चालायाच वाटे. तुका म्हणे तोंडी चालायाच वाटे. तुका म्हणे तोंडी चालायाच वाटे. तुका म्हणे तुम्ही चाला याच वाटे. कोणत्या वाटे? नेमकी कोणती वाट? सगळे म्हणतात आम्ही बरोबर वाटेने चाललोय, मग परिस्थिती अशी का? अरे रे बकरी. नेमकी वाट कोणती? बाबा म्हणायची रीत कळली तर लय सोपं आणि रीत जर नाही कळली तर बरकार घोड. 96 पिढ्या गेल्या तरी मिळ बसणार नाही. रीत कोणती सांगितली? 5 लाखाचा बांगला, त्याला 50,000चा दरवाजा, त्याला 500 रुपयाचा, त्याला काय 500 रुपयाचं कुलूप आणि त्याला 5 रुपयाची शाही. कधी बी आजचा आणि कधी बी सुख घ्या आणि कधी बी बाहेर आपला काम धंदा करा. तुम्ही सांगितली ना किती लोक शाही सांभाळतात आणि उघडून आत जातात. किती लोक चावी करून कुलूप उघडतात आणि आत जातात आणि आत सुद्धा आराम करतात. अरे काय डोळे लागायला काय डोंगर उचलायचे डोळे लय अवघड मला. डोळे लागायला काय डोंगर उचलायच्यात का? पाट्या व्हायच्यात का? शेतात खांदायचंय का? लय अवघड मला. लय सोपं आहे, लय सोपं. येथे काही कष्ट न लागत. काहीच कष्ट लागत नाही आपल्याला नाम घ्यायला. काही डोंगर उचलायला लागत नाही, पाट्या व्हायला लागत नाही, घरी काय नाही हो. फक्त आपल्याला वेळ मिळाला ना. नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले माझे पंची राहू बसे माझे
नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपी कुळ उतरिले मुक्त केले राक्षसांना. काय आपण माणसाच्या जन्माला येऊन केलं? जन्म येऊन काय केले? आम्ही लय ज्ञानी, आम्ही लय हुशार, आम्हाला सगळं कळतो. अरे या भ्रमात आपण नुसतंच वावत चाललोय. आपलं लक्ष आहे का स्वतःकडं? आपण झाकतोय का डोळे? अरे बाबा हे खरी खरी परिस्थिती सांगतो तुम्हाला. आधीच माकड, त्याला कुणीतरी दारू पाजावं. आधीच माकड, त्याला कुणीतरी दारू पाजावं. त्याच्या शेपटाला विंचू चावा आणि त्याच्यात त्याला कुठेतरी भूत लागावं. ते काय करील? पंढरीचे भूत मोठे. आपली अशी परिस्थिती झाली त्या दारू पिलेल्या माकडासारखी, त्या विंचू शेपटाला विंचू चावलेल्या माकडासारखी, दारू पाजलेल्या माकडासारखी. जाग्या वाचायलाच तयार नाही कुणी. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे बहुत वित्त झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हातगा. अरे बसायला एवढं नका टेन्शन घेऊ. कशाला? काय वाटलं होणार आहे तुमचं? काय वाटलं होणार आहे चिंतनाला बसल्या? काय वाटलं होणार आहे डोळं झाकायला झाकून बसलं तर? दुपारी काम संपलं. काय वाटलं होईल? काय वाटलं होईल मला सांगा. कुणी पण उत्तर द्या. माझं हे वाटलं झालं आणि माझं हे वाटलं होईल ते चांगलंच होईल मला. पण नाही करत. या माकडासारखी आपली परिस्थिती झाली महाराज. निस्त्याच उड्या. काय करतोय कुणाचा कुणाला वेळ नाही महाराज, काहीच नाही. म्हणजे तुम्हाला मी सांगतोय म्हणजे तुम्ही येणे मिशन असं नाही बरं का. मी तुमच्यावरचा. हा पण आपल्याला लय सोपं सागर काकांनी सांगितले, लय बाबांनी लय सोपं सांगितले मला. याच्यापेक्षा सोपं नाही. आमच्या साधू संतांनी 1 रुपया परमार्थाला लागत. मी बोलतोय का? त्यांनी सांगितलं. आपण काय करतोय? आपण विचार नको करायला. करिता विचार सापडले वर्म. करिता विचार करायला पाहिजे ना आपण. आंधळ दळते कुत्र पीठ खाते. हुलरे हुल आणि पण चाललंय. सगळ्यांचं सगळं चाललंय महाराज. विवेक नको. माऊली ज्ञानोबर आहे विवेकाचा. विवेक सागरा, विवेक सागरा सख्या माझ्या सख्या माझ्या विवेक सागरा. आता अभंग बदली केला.
ज्ञानाचा सागर सखा माझा. याला बदली करा. आता काय झाले, दुनियानेच वाटोळं करायचं ठरवलं, त्याच्यात आणखी 4 जण आधी. कोणाचं काय गेले? अरे विवेक शब्द वेगळा आहे आणि ज्ञान शब्द वेगळा आहे. 30 वर्षापूर्वी अभंग पाठी विवेक सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आता मी विवेक सागर म्हणायचं का ज्ञानाचा सागर म्हणायचं? तुम्ही मला उत्तर द्यायचं. कोणाचं ऐकायचं? हे कालिकतीचं ऐकायचं? आमच्या ज्ञानेश्वर महाराजांचं लिहिलेलं खोट आहे, चुकीचं आहे, आणि तुमचं ऐकायचं आम्ही. काय चाललंय तमाशा? म्हणून मगाशी सांगितलं मी, ह्यांचं आव बोलायचं का दुसऱ्याचं कुणाचं बोलायचं म्हणून. कुणी उद्या काय सांगेल त्यांचं ऐकायचं का? हे त्यांचं ऐकायचं, तुम्ही तिकडे जा. काय गरज पडली? आमच्या बापाने आम्हाला सगळं सांगितलंय, काही कुणाचं ऐकायची गरज नाही. कशाला उगाच इकडचं पाहिजे तिकडचं पाहिजे. आपल्या रस्त्याने भाव धरा सागर आहे का नाही? कसा काय विवेकाचा सागर? मरून या जावे तुझ्याची पोटा यावे, मरून या जावे बा तुझ्याची पोटा यावे. का माझ्या? कळला बघ. मरून जावं आणि तुझ्या पोटा यावं का माझ्या पोटा यावं? आपण लय मोठे महाराज आहेत ना, ज्ञानी. हा, ज्ञान ऊर्ध्व, तपोऊर्ध्व, वयोऊर्ध्व बाबा म्हणायचे. महाराजाच्या गळ्यात हार घातला की महाराजाची कॉलर टाईट होती. मी नाही सांगितलं बरं. हा, काय झालंय माहितीये का? लोक कीर्तन ऐकायला येत नाही, लोक चुका करायला येत. लोक कीर्तन ऐकायला येत नाही. महाराज महाराज कुठं चुकला मग मरून या जावे, बा माझ्याची पोटा यावे. जे चुका करायला लागल्या त्यांनी अर्थ मला हात वर करून सांगायचा आत्ताच्या आता. मरून या जावे आणि बा माझ्याची पोटा. जे चुका करायला लागल्या त्यांनी मला सांगायचं. मी 2 मिनिटं वाट बघतो, नाही तर परत कोणी चूक काढायची नाही. नको का कळायला? नको का कळायला? अरे जनाबाई म्हणते तो विवेकाचा सागर आहे. मरून या जावे माझा अहंकार मरून जाऊ दे आणि माझ्या पोटाला तो विवेक जन्माला येऊ. कळलं का कुणाला काय? मरून या जावे आणि मी मरून जाऊ दे, माझा अहंकार मरून जाऊ दे आणि माऊली ज्ञानोबा या तुमच्यासारखा विवेक माझ्या आतमध्ये मरून या जावे माझ्या पोटा यावे. विवेक सागर आता ज्ञानाचा सागर केलाय. कुणाचा कुणाला मिळत बसाना. कोण काना मात्रा बदली करतय, कोण अक्षर बदली करतोय, कोण प्रमाण बदली करतय, कोण प्रमाण गाळीतोय. आता ह्यांच्या बापाला एवढं ज्ञान आलं का? तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पेक्षा जास्त. एवढी तर हुशार झालेत महाराज. साधू संतांची अभंग बदली एवढी हुशार झाली. ज्ञानेश्वर महाराजांना काहीच कळत नव्हतं, यांनाच कळतंय. विवेक सागर का ज्ञानाचा सागर? आता काय म्हणणार इथून पुढे? विवेक सागर. आता इथून पुढे काय म्हणणार तुम्ही? काय म्हणणार? अरे आता तरी जागे व्हा. किती वाटोळ करून घेताय? तुमचं आमचं वाटोळ होत चाललंय तरी कोणाच्या लक्षात नाही का?
जे ऐकायला येतं ना ते नाही चांगलं वाटत. अरे पण ते तपासून बघायचं ना, विवेक सागर आहे का ज्ञानाचा सागर आहे. बरं जाऊ द्या, चला तो विषय गेला. मग माऊली ज्ञानोबा आहे विवेकाचे सागर कसे? विवेकाचा त्यांना विषय त्यांच्या आई बापापासून मिळाला. संन्यास ग्रहण करून परत संसारात आले होते. संन्यासाची पोर म्हणजे नियमाप्रमाणे एकदा संन्यास घेतला तर परत गृहस्थाश्रम घ्यायचा नाही. एकदा गृहस्थाश्रमात आहे संन्यास घ्यायचा नाही. परत तुम्ही नाही तर संन्यासाश्रमात गेले आणि परत गृहस्थाश्रमात गेले ते चालणार नाही. हा पूर्वीचा नियम होता. बरोबर. विठ्ठल पंतांना सद्गुरूच्या आज्ञेने त्यांनी काय केला? संसारामध्ये प्रवेश केला. आणि धर्म मार्तंडांनी सांगितलं असं शास्त्रात कुठेही लिहिलेलं नाही. याच्याबद्दल तुम्हाला प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. काय प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे? देहांत प्रायश्चित्त. शब्द लय नाजूक असतात बरं का मला. देहांत प्रायश्चित्त. आगळीक केली त्यांनी. आगळीक केली आणि म्हणून त्यांना देहांत प्रायश्चित्त का देण्यात येत नाही? यावं ठीक आहे बाबा, दिलं. त्या विठ्ठल पंतांच्या जागेवर आणि रुक्मिणी मातेच्या जागेवर जर आपल्यापैकी कुणी असतं तर काय केलं असतं? काय केलं असतं? रात्रीतून धूम ठोकली असते तिकडे पार त्र्यंबकेश्वरच्या पलीकडे गेलो असतो जंगलात. बरोबर बरोबर. माऊलींच्या आई वडिलांच्या जागेवर जर आपण असतो आणि आपल्याला जर शिक्षा दिली असती, मरू दे म्हणले असते, हे घरदार सगळं जाऊ द्या, सांगत जावं मला. हे बाकी महाराजांच्या सारखं नाही आपल्या बिनधास्त सांगायचं. हा टाइम झाला का काय? आता ते सांगतील. सुटलं म्हणूनच म्हणलं बघा आता जागा किती वाजले? त्यांनी बरोबर सांगितलं. महाराज काय झालं म्हणजे तुमचं कीर्तन आलं का लक्षात? विवेकाचा सागर. बरोबर. माऊली ज्ञानोबरायांचे आई वडील त्यांना जर वाटलं असतं आपल्याला ते अंतप्रायश्चित्त सांगितलंय आपल्या चारी पोरांना घ्यावं, रात्रीतून पळत जावं. पळत चालत नाही जायचं, पळून जायचं ना. म्हणजे पळून जायचं पण पळत जायचं. तरी ते 70 किलोमीटर आहे ना, कमीत कमी नारायणगावच्या पुढे तरी गेले असते. दुसऱ्या दिवशी संगमनेर गाठला असतं, चौथ्या दिवशी त्र्यंबकेश्वर गाठला असतं आणि 5व्या 6व्या दिवशी तिकडे त्या कुठे कुठे गेलो आपण? नाही पालघर ते आपण आहे ना त्या आदिवासींच्या तिथे जाऊन बसलो असतो. कोणाला असतं तिथं बघायला. पण माऊली ज्ञानोबरायांच्या आई वडिलांनी तसं नाही केलं. मला प्रायश्चित्त घेतलं. त्याच्यामध्ये विवेक. अरे त्यांनी जर प्रायश्चित्त घेतलं नसतं तर आमच्यासारखे कवाबी संन्यास घेतला असता आणि कवाबी संसारात आले असते. कवाबी संसार घ्यायला संन्यास घेतला असता आणि कवाबी इकडे आले असते. ते म्हणले असते पण ज्ञानेश्वर महाराजांच्या बापाने नाही का 4 वेळा संन्यास घेतला आणि 4 वेळा गृहस्थाश्रम घेतला. विवेक करतो का? विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. त्यांना विवेक त्यांच्या आई वडिलांच्या पासून मिळाला. आणि ज्यावेळी खरीच परिस्थिती निर्माण झाली त्यांना शुद्धीपत्राची म्हणा, नाना प्रकारची म्हणा. आता मी एक तुम्हाला बोलतो, जरा थोडस समजून घ्या, गैरअर्थ काढू नका. निवृत्तीनाथ समजा एक 15-16 वर्षाची, हा, ज्ञानेश्वर महाराज एक 12-13 वर्षाची, स्वपन काका 10-12 वर्षाची, मुक्ताबाई 7-8 वर्षाची झाला. 4 जण मिळून विसोबा केत्राचे हातपाय बांधून इंद्राने डुबवायला किती वेळ लागला असता? किती वेळ लागला? मी विवेक सांगतो बरं का, गैरअर्थ काढायचा नाही, कारण इथं चुका काढायला आल्यात लोक. ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई 3 भाव ही होतीच विजेसारखी. ह्या 4 जर का त्या विसोबा खेचराला बांधला असता आणि इंद्रायणीच्या डोळ्यात फेकून दिला असता तर आखी आळंदीपैकी कुणाला कळलं बी नसतं. हा, नर काय म्हणतात, नर आहे का बास, नर आहे की बासरी.
बरोबर आहे का? बरोबर आहे का? नाही महाराज तसं नाही केलं. खेचराची या मना अनिल सात्विकाचा पाना. काय केलं? खेचराला शिक्षा नाही दिली मला. विवेक सागरा उगच नाही महाराज. दोन भाऊ एकत्र होत नाही. दोन भाऊ आम्ही तिघांची तोंड तिघीकडं. आमचं सांगतो तुमचं नाही सांगत. दुसऱ्याचं सांगितलं ना महाराज लय राग येतो लोकांना. त्यापेक्षा कुणाचं सांगायचं नाही. माझं सांगतो आम्ही तिघ भावाची तिघीकडं तोंड. तीन सख्या भावाची एका आई बापाची पोरं एकत्र राहू शकत नाही. महाराज या माऊलींनी हे 40 संप्रदाय महाराज एकत्र आणले. काय पोर खेळे. विवेक सागरा आणि सख्या माझ्या. कसला विवेक असेल, कसला विवेक असेल, कसलं केलं असेल. मग सहन किती केलं, पण सहन किती केलं. सहन व्हायना. ताटी लावून बसले. मुक्ताबाई म्हणले एक आपण साधू झाले एक काय वाया गेले. तुम्ही नाही केलं तर काय पडून राहणार आहे का. मी नाही सांगत पण मुक्ताबाई सांगत. कुणाला सांगती. गोष्ट खरी आहे का. कागा बोलतोय मी. कारण लोकांना सरळ वायरी उलट्या जोडलेल्या. जरा बटन दाबलं की स्पार्किंग, जरा बटन दाबलं की स्पार्किंग. सरळ जोडून घ्या ना. सोपं काम आहे. सरळ जोडलं तर सगळ्यांनाच आनंदी आनंद. सरळ जोडलं तर सगळ्यांनाच आनंदी आनंद. हे तर आमचे साधू संतांनी मेरा बिली मांदी वैष्णवा. काय केलं माऊलींनी. जयाने घातली मुक्तीची गवांदी. अरे मुक्तीची हाक घातली. या तुम्हाला मुक्ती देतो. मिळविली मांदी. या रे लहान थोर. दारुडे असू द्या, कसला असू द्या, नालायक असू द्या, वाईट असू द्या, काही ते वाईट फक्त ना ते गेटच्या बाहेर सोडून या. ते वाईट आतमध्ये नका घेऊन येऊ. वाईट आहे ना त्या गेटवर सोडून द्या. आणि एका आईच्या लेकरासारखं राहा. एका आईच्या लेकरासारखं. आमच्या माऊलींनी 40 संप्रदाय एकत्र केले. लाखो लोक एकत्र केली. आज ती लोक एकत्र आली. आणि आपण जर का त्यांच्या मार्गावर त्यांचं म्हणतो, त्यांचं नाव घेतो. त्यांनी एवढे कष्ट करून आपल्याला हे सगळं जे पीक आणलं, हे पीक आहे त्यांना ठेवा. हे पीक महाराज हा सुख सोहळा स्वर्गी नाही. खरं सांगतो मनापासून. तुकाराम बाबा म्हणायचे. बाबा तुमच्या सारख्यांची किती बी सेवा केली मी तरी ती कमीच आहे. बाबा म्हणतात. मी नाही म्हणत बरं. बाबांनी असं म्हणावं. मी माझ्या कानाने ऐकले. तुमच्यासारख्यांची किती बी सेवा केली ना माझ्यासारख्यांनी तरी ती कमीच आहे. तुका म्हणे मज करो त्यांची सेवा. तुका म्हणे तुका म्हणे
तुमच्यासारखे तुमच्यासारख्यांची किती सेवा केली तरी कमी आहे. अरे परमार्थ आमच्या साधू संतांचा असाच आहे मला, असाच आहे बघा. तो परमार्थ आपण नीट समजून घ्यायचा, ती भक्ती आपण नीट समजून घ्यायची. आपल्या बाबांनी आपल्याला हा रस्ता दाखवलाय, काकांनी आपल्याला सगळ्यांना इथं एकत्र केले. एकल्याचा नव्हे हा खेळ, म्हणून मेळ कशाला, नेमका कशाला कशाला आलोय आपण? वाढावया सुख भक्ती भाव. अरे त्यांनी आपल्यावर अनंत उपकार केलेले आहेत, त्या उपकाराची परत फेड व्हावी म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करायची असते मला. अरे केले उपकार सांगो मी काय, केले उपकार सांगो मी काय, केले उपकार सांगो मी काय. काय उपकार केलेत आपल्यावर, काय उपकार केलेत आपल्यावर. किती पुष्पगुच्छ, किती हार त्यांच्या गळ्यात घातल्याच्या नंतर परत खेळ होईल महाराज. साधू संतांचं काय, कुणाचं तुकोबरायांचं कसं उतरायव. बाकी काहीतरी सांगितलं असं ना, त्यांना सोनं नाणं द्या, हिरे माणिक मोती द्या, कपडे घ्या, अन्नदान करा, वस्त्रदान करा, भूदान करा, सोनं दान करा. त्यांच्या ऋणातून आपण उतराई होण्याकरिता तुकोबराया म्हणतात माझ्याकडे देण्यासारखं ठेवितो हा बाई देवा. काय सांगतात, काय उतराई होऊ कवण्या गुणे जन्मा नाही न्यायचे. कसं काय उतराई होईल. ठेवी तो हा पायी, त्यांच्या पायावर आपला जीव ठेवला तरी त्याच्यातून आपण उतराई होऊ शकत नाही. आपण त्यांना काही देऊ शकत नाही, कारण तुमच्याकडे द्यायला काही नाहीच की ज्याच्यामुळे त्याच्यातून तुम्ही उतराई व्हा. का गुरुपौर्णिमा साजरी करायची. आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव राहावी, जाणीव. आता मला सांगण्यासारखं भरपूर आहे, पण ते काय होतं, सरळ सांगितलेलं वाकडं लागत. सरळ सांगितलेलं काय होतं, वाकडं लागत नाही. वाकडं सांगितलं मी सांगतच नाही, जाऊ द्या. सरळ बी आहे ना, वाकडं लागत म्हणून सांगत नाही. आज आपल्याला संतांच्या कृपेने, आपल्या बाबांच्या कृपेने लाखो मोलाचं तत्वज्ञान मिळालं. कुठं नाही हो जगात, कुठं नाही. आता जगातलं जाऊ द्या, आता जगातलं जाऊ द्या, आपल्यात कुठं नाही राहिलं. बोला ताई, बरोबर आहे का. आपल्यात सुद्धा कुणी बसून घ्यायला मला. आज आपण भाग्याचे, आज आपण भाग्याचे आहोत. याला अनुमोदन द्या. कशाला.
समजून घ्या, समजून घ्या. अजून तरी सावध व्हा. ह्याच्यासाठी काय करायची ते स्पर्धा लावा की. मी 2 तास बसतोय का, तू 2 तास बसतोय चिंतनाला, तू 3 तास बसतोय का, मी 3 तास बसतोय. बघू शर्यत लावा आपण. ही का लावित नाही? हं? बाकीच्या कशा शर्यती लावायला जमतात? ही का लावित नाही? आपल्याला एखादं काम घेतलं आपण, उक्त घ्यायचे, कितीला घेणार? एवढ्याला नाही परवडायचं, एवढ्याला नाही परवडायचं, एवढ्याशिवाय घेणार नाही तर नको बा. तिथं कसं परवडणार नाही, परवडत नाही, तिथं कसं फायदा करणार? हिथं का फायदा तोटा कळत नाही. आज आपण फायद्यात चाललोय का तोट्यात चाललोय? काय चाललोय? आपण फायद्यात चाललोय का तोट्यात चाललोय याचा विचार आहे का करिता? विचार आहे. विचार आज आपण फायद्यात का तोट्यात? किती लाख रुपये तुमचा नेट प्रॉफिट झाला? मला नेट प्रॉफिट माहिती पाहिजे. बाबा म्हणायचे पंढरपूरला जाताना पंढरपूरची दगड सांगतात, दगड. अजून देव किती ग्राम द्या आपल्यापासून? कोण सांगत? दगड. सासवडला गेल्यावर पंढरपूर 180 किलोमीटर. फलटणला गेल्यावर पंढरपूर 100 किलोमीटर. वाखरीला गेलो की पंढरपूर 5 किलोमीटर राहिले. 5 किलोमीटर. देव आपल्यापासून फक्त किती लांब आहे? दगड सांगतो. दगड. आपल्याला कळतंय का आपण अजून देवापासून किती जवळ आहे, किती लांब आहे? कळायला नको? कळायला नको? याला म्हणतात आंधळ दळत आणि कुठलं पीठ. इथं आपल्याला विवेक नाही, इथं आपल्याला विचार नाही, इथं आपलं आत्मपरीक्षण नाही, इथं आपला ताळेबंद नाही. हे चाललंय म्हणून चाललंय. हे काय वाईट नाही मला, हे काय वाईट नाही. आपल्याला फक्त कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं आणि कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं. बरोबर? कोणत्या गोष्टीला किती महत्व, या गोष्टीला किती महत्व द्यायचं. अजून एक 10-15 वर्षानंतर आपल्या बी तिथं तोच तमाशा चालू व्हायचा. आगीतून निघलं फुकट्यात पडलं. काय कमावलं मग तुम्ही? काय कमावलं? अरे बाकीच्या सगळ्या गोष्टी गहून ठेवा आणि या चिंतना संदर्भामध्ये, अवस्था संदर्भामध्ये, त्याला काय बाबा अडचणी त्याच्या संदर्भामध्ये, अरे भागवत त्याला दिला पाहिजे, त्याला काहीतरी पुस्तक वाचायला दिलं पाहिजे, त्याला काय शेच डोकं चालवा ना, जेणेकरून त्याची अवस्था होईल, जेणेकरून त्याची अवस्था फुटल, जेणेकरून त्याला हा अनुभव येईल. एकदा अनुभव आला की आपलं काम संपलं. पुढे त्याने खात्यात पडायचं का चांगलं नसतंय चालायचं त्याचं काम त्याच्यापाशी. काकांनी तरी आतापर्यंत एवढंच केलं. काकांनी काय केलं आतापर्यंत? चिंतने चित्ताला, चिंतने चित्ताला. काकांनी आतापर्यंत काय केलं मला? बुडत हे जनन देखा बुडत हे जनन देखा. बाकीच्या महाराज लोकांच्या सारखं मस्त आपल्या गाडीत फिरले असते, टकाटक मध्ये असे बसले असते. असतात ना काय काय गाद्या, उश्या. अरे रे माझं जेवणाचं बघितलं का? आमक झालं का? दम आहेत ना मला. भावे त्यांच्या घरी
व्हावे त्यांच्या घरी का व्हावे त्यांच्या दारी. हा मी घरी ऐकलं होतं. हा बरोबर आहे ना. घरी आलो नाही चुकून येऊया. चुकलं तर चुकीला आपण सगळे चुकलेला चुकीला माप असावं आणि माप आणि उदाहरणार्थ करण्याचा संप्रदाय वापर. ऐका नाही संत समागम एखादी ये परी आणि व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती त्यांच्या घराच्या बाहेर 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 कुत्र होऊन राहावं. कुत्र होऊन राहावं. आईला सांगतो तुम्हाला कुत्र घराच्या आत असतं का बाहेर असतं. पण त्यांनी महाराज आपल्याला फार ताटात जेवायला लागलं. आपल्याला जाणीव आहे का हो? आहे का जाणीव? आहे का जाणीव? बघा ना विचार करू. अरे आई सुद्धा तरी कधी बाबा तर म्हणायचे आई बाबा तुझ्या भाऊ करतात पण सत्य तुझ्या भाऊ करत नाही. बाबा लय बारी सांगायचे. एकदा म्हणजे दूध तापत होतो माडक्यात आणि शाही पाहिजे होती. गेले भाकर चुरली पितळीत. आईला म्हणले दूध दे आणि शाही पण दे. आई म्हणली देणार नाही म्हणले. बाहेर घेतला दगड घेऊन आले बाबा. ते नाही तर म्हणले मडकच फोडून टाकीन. काय म्हणले शाही दे नाही तर मडकच फोडून टाकीन. आता आईला माहिती ह्याचं डोकं सरकलं म्हणते की अख्खं मडकं फोडून टाकीन. दूध गेलं मडकं गेलं शाही गेलं. मग आता आईने ओळखलं ह्याच्या नादी लागून आता उपयोग नाही बाबांच्या नादी. आजच्या दिवस घे आजच्या दिवस म्हणजे आई सुद्धा तुझ्या भाऊ करते. मला आजपर्यंत सांगताना तुझ्या भाऊ तो तुम्हाला उशीर झालेला असता तर खाली बसा. संध्याकाळी 6:30 शिवाय कीर्तन संपणार नाही. कुणी लावली मर्यादा 2 तासाची? कुणी लावली? हो मला हे प्रमाण द्या की 2च तासात कीर्तन उठायचं असतं असं प्रमाण द्या. तुकाराम महाराजांच्या गाठे ज्ञानेश्वर महाराजांच्या गाठे आपण आपल्या सोयी करताना चिंता घेणार नाही. काळजी बाबांनो येतं कसं आहे माहितीये का. खेळी मेळी गदारोळी आज आपल्याला फक्त या गोष्टीची जाणीव असते पाहिजे. जाणीव कोणती? अनंत उपकार मागल्याने आपल्यावरती आनंद अनंत. आपण विंचवासारखं होऊ नका फक्त. विंचू कसं एक साधू बसले होते कीर्तनाला आणि पाण्यातून विंचू वाद चालला होता. आता साधूला काय केलं आता काय करायचं. आपण तसं होतोय का? आपण थांबा लय उशीर झालाय. तुम्ही आणखी मला काय बोलताय. आपण जर विश्वासारखे जर का त्या वाचवण्याला जर दंत मारायला लागलो नाग्या मारायला लागलो कसा वेळ बसायचा. आता त्यांनी घेतलं सण करून अजून किती सण करून आता आपल्याला आला पाहिजे. आपल्याला योग्य रस्ता मिळाला आहे. चांगला रस्ता मिळालेला आहे आणि म्हणून साठी आता आपण जाऊ म्हणून दाखवतो. कारण लई टाईम व्हायला लागला. कसं काय सांगणार. आपण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बाबा. अरे बाबा एक आता या सगळे बसले मी एक प्रश्न विचारणार आहे. तुम्ही लय हुशार आहे ना. तुम्ही लय हुशार आहे ना. आता एक प्रश्न विचारणार बापू तुम्हाला. पूर्वजन्मीचं आपलं लय पुण्य होतं म्हणून आपल्याला सद्गुरू भेटले यात काही शंका बरोबर. मग पुण्याचे प्रकार असे आहेत अन्नदान तीर्थयात्रा दान धर्म व्रत वैकल्य उपास तपास तीर्थयात्रा दिंड्या पालख्या. मागच्या जन्मीचं आपलं कोणत्या प्रकारचं पुण्य झालंय म्हणून आपल्याला काका भेटल्यात. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मी 2 मिनिटं थांबणार आहे. लय अभ्यासू माणसे बरोबर महाराज बरोबर. पुण्य आपलं भरपूर झालंय म्हणून आपल्याला काका भेटले. पुण्य फळाले बहुत दिवसात पण पुण्याचे प्रकार लय बरोबर आहेत. कोणत्या प्रकारचं पुण्य झालंय आपलं म्हणून आपल्याला काका भेटले. प्रमाण असतं तर सांगा पुन्हा. ज्ञानी
नाही होता ठेवा म्हणजे तो सगळ्या प्रकारचा होता, पण कोणतं तरी एक विशेष प्रकारचं पुण्य आहे, त्यामुळे आपल्याला असं गुरुची भेटली. अरे बाकीचे तिकडं हाडं जिजून मेले 60-60 वर्ष मेले का नाही, 60-60 वर्ष गुळ. आता माझ्याबरोबर फोन होतो, 40 वर्षाचा चोपदार भेटला होता, 40 वर्षाचा. किती बरोबर ना, 40 वर्षाचा चोपदार. म्हणलं कोंडू धरणी जीव माहिती काय म्हणतो, काय माहिती पाठ सगळे काय म्हणतोय तो, 40 वर्ष चोपदार. अख्ख्या दिंडीत पालखीत ह्यानी त्याने इकडं तिकडं गेलं तर चालतं, चोपदाराला जाता येत नाही. कीर्तनाला प्रवचनाला सगळ्या गोष्टी चोपदार नुसता याच्यासारखा एखाद्या काय म्हणतात त्याला, ती आता या आमदार खासदारच्या माग असते त्याला दुसराच काहीतरी कमांडो काय तरी असं वेगळं बरं बॉडीगार्ड. मग बॉडीगार्ड सारखा तो पाठी माग 40 वर्ष राहिलाय आणि त्याला कोंडू धरली जीव म्हणजे काय माहिती कवा मिळाला मला. काय काय करतात लोक, किती कष्ट करतात महाराज, येऊ दिसत नाही का नाही. अरे तुमच्यापेक्षा कष्ट करणारे लाखो आहेत, लाखो, पण तुम्हालाच का हे नाम मिळालं. एकाला बी प्रमाणात होत नाही, एकाला बी आयडिया सापडत नाही. नाम नाही पहिले भेटायचं, सद्गुरू भेटले कशी, नाम नंतर. अनंत जन्माचं तर आहेच, पण कोण तो. आता उत्तर सांगतो, तुम्ही बरोबर समजून येता. एक आई आणि एक लेकरू तिथे खेळत आहे, ओळख नाही, पाळत नाही, काही नाही, काय नाही. एक लेकरू आणि एक आई आपली काम धंदा करते, तुला वाढ करते, काय करते. आता आपण एखादा बाहेरचा पाहुणा जर आला तर तो त्या लेकराजवळ जातो, आईचं लक्ष असतंय काय काय करतोय, कोणत्या उद्देशाने आलाय, आईचं काम कर. बडबड करू नका, काम करताना आईचं लक्ष असतंय. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, हा आलेला पाहुणा उलट आहे ना त्या लेकराला जीव लावायला लागला. आता आईला कळलं काय, माझ्या लेकराला काहीही धोका नाही, माझं लेकरू उलट या माणसाकडे सुरक्षित आहे. आता या माझ्या लेकराला काही काळजी नाही, घ्या तुम्ही माझं लेकरू, घ्या तुमच्याकडं. आणि त्या लेकराची जर का सेवा केली तुमच्या आमच्या सारख्याने तर आई म्हणती, पाहुणे चला मी चहा केला. हो समजून घेतलं का तुम्ही, किती लोकांना समजलं. आई आणि लेकरू तिथं आहे, लेकराची जर तुम्ही सेवा केली, लेकराची कुणाची, मी तर ऐका बरं काय लेगो बारीक गोष्ट आहे. लेकराची जर सेवा केली आणि ती जर आई प्रसन्न जर झाली तर तिच्या काय खायला पंचपक्वान कोण, आई. कुणाला, असं आपलं मागच्या जन्मीमध्ये कुठतरी चुकून काहीतरी कसं का व्हायना आपल्या हातून संतांची सेवा घडली आणि म्हणून ती आई प्रसन्न झाली. आणि माझ्या विठोबाचा कैसा प्रेमदया प्रेमभाव आणि आपणची देव होय गुरु, ती आई प्रसन्न झाली म्हणून आपल्याला हे मिळालं. उत्तर कळालं का, आज मी अर्धच राहिलं. पूर्वजन्मी आपली संतांची काहीतरी सेवा घडली चुकून, त्याचं फळ आपल्याला अनंत. बाकीचं अन्नदान, तीर्थयात्रा, दान, धर्म, व्रत, वैकल्य त्याचं पुण्य असतेच ना महाराज. त्याच्या पुण्यानी संत भेटत नाहीत, सद्गुरू भेटत नाहीत. मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी, रूप सर्वत्र देखोनी नमस्कारी, लघुत्व सर्व भावे अंगीकारी, सांडी मांडी मी तू बनायची थोरी रे, अर्थ कामा चाड नाही चित्ता, माया मोह माया मिथ्या, वर्ते समाधानी संसारी वर्ते समाधानी सर्वथा, साधू भेट देती तया अवचिता. काय कळलं, कळलं का मी काय बोलले. काया वाचा मन बुद्धी शुद्ध करी, रूप
सर्वत्र देखोनी नमस्कारी, लघुत्व सर्व भावे अंगीकारी, सांडी मांडी मी तू पण आईशी थोरिले, मी नाही तू नाही, सगळ्यांच्या आतमध्ये तोच आहे. अर्थ कामा चाड नाही चित्ता, या डोक्यात कशाची चाड नाही. माया मोह माया मिथ्या बोलते समाधानी, ठेवले अनंते आणि मग त्याला साधू भेट देती अवचित्ता. अवचित दैव योगे निवृत्ती भेटला कृपाळ. लावून या हात कुरवालीला माता, येऊन गुरुनाथे मस्तके ठेविला कर. कशामुळे तुमच्या मस्तकावर हात पाडला? नामदेव महाराज नव्हता मिळाला नाव. जा लवकर म्हणले विसोबा क्षेत्राकडं, आणि तिथं गेल्या